उगली कुठे गेलो? उगली नाही पडली, बाउन्सर पडला. इकडे भारतीय जनता पार्टीचा भारत माता की समोर समोर. समोर समोर खाली समोर समोर समोर. आज अनिल निरोडे जी निवडून आले आहेत आणि आम्हाला खूप आनंद होत आहे, कारण आपल्याला त्यांचं काम तर माहितीच आहे. ते मोठे लॉयर आहेत आणि एज्युकेटेड आहे. तर आम्हाला खात्री आहे की आज अनिलजी आहे, सिद्धार्थ बांबुरेजी आहे, जे स्वीकृत नगरसेवकना पद्धतीने आले आहेत. तर आम्ही सगळे भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक नगरसेविका चांगलं काम करूया. आम्ही ऑलरेडी सुरू केलं आहे आणि अजून चांगल्या पद्धतीने काम करू. मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. पत्रकार बंधू, आपण सगळे आलात त्याबद्दल भारतीय जनता पक्षाच्या वतीने मी आपला खूप खूप आभारी आहे. आज 14 जानेवारी 2026 माझी सावंतवाडी सारख्या संस्थांच्या शहरात उपनगराध्यक्ष या पदावर आज बिनविरोध निवड झाली. आपल्याला माहिती असेल की भारतीय जनता पक्ष हा कार्यकर्ता तयार करणारा पक्ष आहे. माझ्यासारखा एक सर्वसामान्य कार्यकर्ता आज एवढ्या मोठ्या पदावर केवळ आणि केवळ जर कोणामुळे आला असेल तर तो फक्त आणि फक्त भारतीय जनता पक्षामुळे आलेला आहे. मित्रांनो, आज मला या ठिकाणी आपल्याला सांगायला अतिशय आनंद होतो की भारतीय जनता पक्षाने ही जबाबदारी देत असताना आपण एक गोष्ट लक्षात घ्यावी. मेरिट डिमेरिट. भारतीय जनता पक्षाला यापूर्वी प्रत्येकजण ट्रोल करायचे. काय ट्रोल करायचे की हा पक्ष म्हणजे जात पात धर्मभेद मानणारा आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती असेल मी प्रभाग क्रमांक 10 मधून निवडून आलो, परंतु आज भारतीय जनता पक्षाने अनुसूचित जाती या पर्टिक्युलर प्रभागातून मी निवडून येऊन सुद्धा पक्षाने जे माझ्यासाठी दातृत्व दाखवलेलं आहे, म्हणजे याच्यावरून एक गोष्ट लक्षात येते की भारतीय जनता पक्ष कधीही जातपात धर्मभेद मानत नाही. मी हे आवर्जून का सांगतो की येणारी जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक आहे. त्याच्यासाठी तमाम लोकांनी या गोष्टीचा अगदी बारीकरित्या विचार करावा असं मी या ठिकाणी आपल्यामार्फत कळकळीची आणि नम्र विनंती करतो. त्यानंतर आज मी या पदावर बसलोय. सगळ्यात पहिल्यांदा माहिती असतं की प्रत्येक पुरुषाच्या मागे एक स्त्री असावी लागते. खरोखरच आज या पदावर पोहोचण्यासाठी मला घरातून जो काही सपोर्ट मिळाला त्या सपोर्टसाठी मी माझ्या फॅमिलीचं, माझ्या बायकोचं मनापासून या ठिकाणी कौतुक करतो. मित्रांनो, आज इथे मी पोहोचलोय. हे पोहोचत असताना माझा अगदी जवळचा मित्र कसा असावा याचं जिवंत उदाहरण म्हणजे विनोद सुरेश राऊत. या माणसाने हे पद मला मिळण्यासाठी जे काय अतोनात प्रयत्न केले, त्याच्याबरोबर माझा दुसरा मित्र विलास जाधव हा सुद्धा तिथे अगदी प्रामुख्याने मला त्या वॉर्डमध्ये जास्तीत जास्त हायएस्ट वोट्सने निवडून आणण्यासाठी खूप प्रयत्न केले. आपल्याला सगळ्यांना माहिती असेल की संपूर्ण जिल्ह्यामध्ये मला नगरसेवक पदाला 959 मत आहे. दॅट क्रेडिट गोज टू विलास जाधव, कारण त्या माणसाने जी मेहनत केली ती मेहनत मला फायद्याला आहे. त्यानंतर हा जो आज उपनगराध्यक्ष पदाचा जो विजय आहे माझा, तो मी माझ्या प्रभाग क्रमांक 10 मध्ये सगळ्या कार्यकर्त्यांना मी समर्पित करतो. कारण भारतीय जनता पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. भारतीय जनता पक्ष हा केवळ आणि केवळ कार्यकर्त्यांनी तयार केलेला पक्ष आहे. आज या ठिकाणी मी अगदी मनापासून या महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांचं मी मनापासून या ठिकाणी आभार प्रकट करतो. कारण या व्यक्तीने माझ्यावर जे काही प्रेम दाखवलं, मी साहेबांना विश्वास देतो की त्यांचा हा जो विश्वास माझ्यावर टाकलेला आहे तो कधीही विश्वासाला तडा मी जाऊ देणार नाही. भारतीय जनता पक्ष वाढवण्याच्या दृष्टीने मी जास्तीत जास्त प्रयत्न करेन असं मी त्यांना प्रॉमिस केलेलं आहे.
त्यानंतर या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री श्री नितेशजी राणे त्यांनी सुद्धा माझ्यावर जो आज या ठिकाणी विश्वास संपादन केलाय त्याबद्दल मी त्यांचा खूप खूप आभारी आहे. त्यानंतर या संपूर्ण आपल्या संपूर्ण मतदारसंघाचे खासदार साहेब नारायणराव राणे यांचा देखील मी मनापासून या ठिकाणी आभार प्रकट करतो. कारण या सगळ्या माणसांनी जो काय त्यावेळी विजय संपादन केला त्याचं क्रेडिट आणि त्याच्यामुळे आज आम्ही या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून 11 नगरसेवक आणि स्वतः नगराध्यक्ष मॅडम या निवडून आल्या. त्यानंतर हा उपनगराध्यक्ष पदाचा खरोखरच आज जर कोण मनापासून कौतुक करण्याचा भाग असेल तर ते माझे टोटल जे 11 नगरसेवक जे निवडून आले. काही लोकांनी असे रुमर्स पसरवलेले की बीजेपीमध्ये मतभेद आहेत आणि त्यांच्यात काहीतरी वैयक्तिक हे होऊ शकतं. भारतीय जनता पक्षाने आज आपल्याला प्रॅक्टिकली त्याचं उत्तर तुमच्या समोर दिलेलं आहे. प्रॅक्टिकली असं मी काय म्हणतो, आज आपण बघितलं असेल 12च्या 12 वोट्स मला पडलेले आहेत आणि मी बिनविरोध भारतीय जनता पक्षाचे सगळे नगरसेवक यांचा मनापासून ऋणी आहे. कारण त्यांचं जे सॅक्रिफिकेशन आहे, त्यांनी जे सॅक्रिफाईस केलं त्याचं क्रेडिट आज मला मिळालेलं आहे. त्यामुळे सगळ्या नगरसेवकांचं या ठिकाणी मी मनापासून ऋण व्यक्त करतो आणि आपल्याला अशी ग्वाही देतो की येणाऱ्या 5 वर्षात नगराध्यक्ष मॅडम आहेत, आज स्वीकृत नगरसेवक सिद्धार्थ भांबुरे झालेले आहेत. त्यानंतर विरोधक जे आहेत त्यांना बरोबर घेऊन येणाऱ्या 5 वर्षात आम्ही सावंतवाडी नगर परिषदेचं कामकाज जास्तीत जास्त चांगलं, पारदर्शक, विदाऊट एनी करप्शन कसं लोकांसमोर करता येईल त्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू. आणि जनतेने भारतीय जनता पक्षावर जो विश्वास संपादन केलेला आहे त्या विश्वासाला आम्ही प्रॉमिस करतो की कोणत्याही प्रकारचा तडा जाऊ देणार नाही. थँक्यू. राजकारणात मित्र आणि आपल्याला सगळ्या गोष्टी माहिती आहेत. मित्र परिवार कोण नसतं, अगदी भाऊ पण भावाच्या विरुद्ध फॉर्म भरतो. त्याच्यामुळे इट्स अ पार्ट ऑफ पॉलिटिक्स. त्यामुळे अजय गोंधवांनी फॉर्म भरला तो त्यांच्या पक्षाचा लुकआउट आहे, त्याच्याबद्दल मी काय बोलू शकत नाही. पण मला अशी एक माफक अपेक्षा होती की ते मैत्री जागते, पण तसं झालं नाही. ओके, लिव्ह इट, काय प्रॉब्लेम. आता जस्ट आपण ज्यावेळी आम्हाला बुके देत होता त्यावेळी साहेबांचा जीव टांगणीला लागलेला होता की बाबा आपल्या जवळचा जो माणूस आहे निरवडेकर त्याचं काय झालं, कसं झालं प्रोसेस. त्याने मला इतक्या बिझी शेड्यूलमध्ये आज बघा, तुम्हाला माहिती असेल की चव्हाण साहेब पर्टिक्युलर 1-2 दिवसापूर्वी लुंगी नेसलेली या पॉइंटवर ट्रोल झाले. पण आपल्याला मित्रांनो माहिती आहे का त्यांनी लुंगी का नेसलेली? त्याचं कारण असं आहे, त्यांच्या डाव्या पायाला इंजुरी झाली आहे. त्या इंजुरीला त्यांनी 7 इंजेक्शन्स घेतले, त्याच्यामुळे त्यांना पॅन्ट घालता येत नाही. म्हणून ते 4 दिवस गेली लुंगी हे करून पूर्ण मुंबईमध्ये प्रचार करतात. ऍट अ टाइम 7 इंजेक्शन घेतले ढोपरात. आणि तरी असून सुद्धा तो माणूस आज अख्ख्या मुंबईत पूर्ण प्रयत्न करतो का तर भारतीय जनता पक्ष हा 1 नंबरचा पक्ष झाला पाहिजे. देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी, या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी यांचं जे पर्टिक्युलर जो अजेंडा आहे तो ते नेण्याचा कायम भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून प्रयत्न करतो. त्यांना माहिती असेल त्याची टेंडर सिस्टीम जर आपण बघितली तर त्याचं टेंडर जे असंच निघालेलं आहे, खोदाई, भराई, त्यावर नंतर त्यावर पीसीसी सोडून त्यानंतर त्याच्यावर डांबरीकरण, हॉट मिक्सिंग असं टेंडर काढलं. त्याच्यामुळे आता जस्ट आम्ही या पदावर बसायच्या अगोदर मला वाटतं एक अर्धा तास हे प्रोसेस चालू असताना त्यांना इथे बोलवून घेतलं. कॉन्ट्रॅक्टर लोक आता सगळे आलेले, त्यांना स्पेसिफिक डिरेक्शन दिले की याच्या पुढे तुम्ही कसल्याही प्रकारचं काम आम्ही जोपर्यंत पॉझिटिव्ह तुमची ऍक्टिव्हिटी दिसत नाही तोपर्यंत चालू करायचं स्ट्रिक्टली इन्स्ट्रक्शन्स दिले. त्यामुळे तुम्ही जर आज दोन्ही प्रभागात बघा 10 नंबर आणि 9 नंबर मध्ये तर त्यांचं काम आम्ही बंद केलेलं आहे. पर्टिक्युलर जसं टेंडर काढलंय त्या टेंडर प्रमाणे जर काम झालं तरच तुम्ही गो हेड, अदरवाईज स्टॉप. जिथे भराई केली तिथे कसं आहे हे बघा, आता कचऱ्याचा डेपो हा काय एक वेगळा भाग आहे ना. आपल्या प्रशासनाने गेली कित्येक वर्ष तिकडे तो डेपो तयार केलाय. आता त्या डेपोमध्ये थोडेसे कामगार कमी आहेत किंवा काही लोक त्यात पर्सनल वेस्टेड इंटरेस्ट घेऊन काम करतायत. आता ते कशा प्रकारे काम करतात ते आपण बघितलं. फक्त मला वाईट काय वाटलं की संजू परब त्या ठिकाणी नगराध्यक्ष असताना त्यांनी आपल्या स्टेटमेंटमध्ये असं म्हटलं की मी तिथे पार्टी केली, की त्यांना पार्टी करायला मिळालं नाही. ह्याचं मला खूप वाईट वाटलं. त्या दिवशी गेले तिथे स्वच्छता नव्हती.
नाही ज्या ठिकाणी आता आत्ताच आपल्याला मी सांगितलं की त्या जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना आता मी बोलवून घेतलं. आत्ता इथे चेंबरमध्ये आम्ही त्यांना बोलवून घेतलं. सगळे नगरसेवक होते, नगराध्यक्ष मॅडम होते. त्यांनी पर्टिक्युलर इन्स्ट्रक्शन दिलेले आहे. ज्या टेंडरप्रमाणे समजा डेप्थ त्याची 1 फूट आहे तर डेप्थ 1 फूटच असली पाहिजे. तो पाईप पर्टिक्युलर ज्या कंपनीचा किंवा जो जसं दिलंय तिथे तसाच असला पाहिजे. त्याच्यावरती भराई जी आहे ती तेवढीच असली पाहिजे आणि वरती जे पीसीसी किंवा कॉन्क्रीट किंवा जे हॉट मिक्सिंग जे आहे ते तसंच झालं पाहिजे. ती जी जोपर्यंत आपल्याला ते खात्री देत नाही तोपर्यंत त्यांना काम थांबवा असं इन्स्ट्रक्शन दिले. ते सुद्धा त्यांना आता इन्स्ट्रक्शन दिलं की त्यावर पर्टिक्युलर पाणी मारा, त्यावर रोलिंग करा आणि तुम्ही लोकांचा जो नागरिकांचा त्रास आहे तो कमी करा. 100% यावरती पाठपुरावा होणार. आमचे प्रदेशाध्यक्ष आहेत, आमचे पालकमंत्री साहेब आहेत, यांच्या माध्यमातून आपल्याला 1 महिन्याच्या आत नगराध्यक्ष मॅडमने बसल्या त्या विषयाचा फॉलोअप चालू केलेला आहे. 1 महिन्याच्या आत आपल्याला याचा रिझल्ट पॉझिटिव्हली दिसेल एवढी मी आपल्याला ग्वाही देतो.